नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की काव्या आता तिचे कपडे बॅगेत भरून तिच्या आईकडे निघून आलेली आहे। एवढंच नाही तर तिने घरात कोणालाही सांगितलेलं नसतं आणि तिचा फोनही बंद असतो। तर सगळेच खूप काळजी करत असतात, तर मानिनी आई आता चांगलीच रागावलेली असते। हे काव्याचं नेहमीचंच आहे। नंदिनी सुद्धा तिची बहीण आहे, पण ती कधी असं वागत नाही। तर इकडे काव्याच्या आईला संशय येतो, त्यामुळे ती आता नंदिनीला फोन करून सांगते की काव्या आपल्या घरी आली आहे। तिथे काही झालंय का? काव्या अशी बॅग भरून अचानक इथे आली। त्यावेळेस नंदिनीला कळतं की काव्या आईकडे गेली आहे। त्यानंतर नंदिनी, मानिनी, जीवा, पार्थ या सगळ्यांनाच सांगते की काव्या आईकडे गेली आहे। तर मानिनीला आता आणखीनच राग येतो। त्यावर पार्थ म्हणतो की मी जाऊन त्यांना घेऊन येतो। त्यावर मानिनी म्हणते की तुझं काव्यासोबत भांडण झालंय का? तेव्हा पार्थ आता नकार देतो। तेव्हा मानिनी म्हणते की काही झालेलं नसताना तिला घर सोडायची काय गरज पडली? आपण काही तिला त्रास देतोय का? उगाच बॅग भरली आणि गेली माहेरी। पार्थ कान खोलून ऐक, तिला आणायला कोणीही जाणार नाही। ती तिच्या मर्जीने घर सोडलंय ना, तर तिच्या मर्जीनेच ती परत सुद्धा येईल। तर आता काव्याच्या अशा वागण्याचा नंदिनीलाही खूप राग आलेला असतो। नंदिनी आता तिच्या आईकडे येते आणि ती काव्याला हाक मारू लागते। त्यानंतर काव्याला आता नंदिनी जाब विचारत असते की तू असं कोणालाही न सांगता इथे का आलीस? तर काव्या आता नंदिनीशी उद्धटपणे बोलू लागते की हे माझ्या आईचं घर आहे, त्यामुळे मला इथे यायला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाहीये। तर नंदिनी म्हणते की तुला कोणी थांबवलं नाहीये इथे येण्यापासून, पण तू जरा सांगून तरी जा। सगळेच किती काळजी करत होते तुझे, नाही कोणाला तर पार्थला तरी सांगून जायचं। ते एवढे मागे मागे करतात तुझ्यासाठी, तुला प्रत्येक याच्यात तुझी साथ देतात, तुला जराही त्यांची काळजी वाटत नाही का? ते तुला काही बोलत नाही तर त्यांच्या भोळेपणाचा असा फायदा उचलतेस तू? इतकंही स्वार्थी नसलं पाहिजे कोणी। आणि जर तुला पार्थसोबत संसार करायचा